मित्रांनो, ज्यांच्या नावानं मैदान भरतं आहे आणि एक प्रसिद्ध बैलगाडी मालक MM नाना वाढदिवस आहे. पहिल्यांदा वाढदिवसात शुभेच्छा. वाढदिवसाचं औचित्य साधून बैलगाड्याचंच आयोजन का? बैलगाडीचं पहिल्यापासून आपल्याला बैलगाडी क्षेत्राची आवड आहे. माझा स्वतःचा बैल महाराष्ट्रामध्ये आपला पळतोय आणि पहिल्यापासून बैलगाडी शर्यती मी घेत असतो पेटला, त्यामुळे बैलगाडीची आवड आहे आपल्याला. बरं. आणि एक चांगला निर्णय घेतला की बैल नाही पळणार तुमचा. हां, बैल पळणार नाही म्हणजे गेल्या वेळी जरा थोडंसं आपल्याकडं चूक झाली होती. ह्यावेळेला ती सुधारण्यासाठी आपण बैल पळवायचं थांबवलं. पण काय झालं, अचानक पावसाचं वातावरण झाल्यामुळं ती तारीख बदलण्यात आली, ती मैदान जिथं जागा आहे ती बदलण्यात आली. तर काय सांगाल, अडचणी खूप येतात काय ह्या दिवसात घ्यायला? माझा 28/5 वाढदिवस होता. आपण 2 अड्डे घेतले होते, एक ओपनचा एक आदतचा. 27-28 घेतलं, ती पावसामुळं आपण परमिशन आपलं थांबलं काढलेलं. ती याच्यानंतर आपण 5 आणि 6 घेतलं, ती सुद्धा पावसामुळं आपलं थांबलं. शेवटी निर्णय घेतला, बैलगाड्या नोंद झाल्या होत्या, 200-250 गाडी नोंद झाली होती. लोकांचं नुकसान होईल किंवा लोकांनी नोंदवलेल्या गाड्या परत त्यांचा उत्साहीपणा कमी होईल म्हणून आपण एक निर्णय घेतला आणि काल एका दिवसात आपण इकडची परमिशन घेऊन ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आपण कडेगाव भागात अड्डा घेतलेला आहे. आता कसं आहे, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगताय की एका ठिकाणचं समजा आपण स्थळ असतं, तिथली मैदानाची परमिशन कॅन्सल होती, दुसरी नवीन घ्यायला काय काय अडचण येते? नवीन घ्यायला ज्या भागात माझ्या माहितीप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये अजून परमिशन देतात लोक, तहसीलदार असू दे, प्रांत असू दे, ह्यांना अजून परमिशन कसं द्यायचं तीच माहिती नाही माझ्या माहितीप्रमाणे. पण सातारा जिल्ह्यामध्ये एका दिवसात परमिशन मिळतंय. काही ठिकाणी आमच्या विट्या भागात एका दिवसात मिळतंय, पण आमच्या भागात 15-15, 20-20 दिवस जातात. पण आता एवढं मोठं तुमचं संघटन आहे नाना, आणि बऱ्यापैकी सांगली जिल्ह्यात असो किंवा महाराष्ट्रात बैलगाड्या शर्यतीत आहे, तर प्रशासनाच्या आपण म्हणू त्या गोष्टी प्रशासनाला माहीत पाहिजे ना, कारण ह्याच्यामुळं कितीतरी बैलगाडी जे मालकांचा खोळंबा होते ना. काय सांगाल नाना तुम्ही? प्रशासनाला कसं झालं आहे की काही भागात जास्त शर्यती भरते, तिथं त्या सिस्टीमनुसार लगेच त्यांना माहीत होतं. आमच्याकडे जरा शर्यती कमी भरते त्यामुळे प्रशासनाला माहिती कमी आहे. परंतु आमची आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना एकत्र बसून ह्या ज्या बऱ्याचशाच पोलीस स्टेशन, प्रांत, तहसीलदार, तलाटे, पुन्हा PW खात्याच्या ह्या ज्या सगळ्या परमिशन आहेत त्या कुठंतरी एक ठिकाणी मिळाल्या पाहिजे. कारण जे परमिशन काढायला जे माणूस जातो त्याला 8-8, 10-10 दिवस त्या ऑफिसला फिरायला लागते, तिथल्या अधिकाऱ्यांच्या बसून त्यांचे ते आपला अर्ज पुढं सरकत नाही. तर ह्याच्यावर कुठंतरी कलेक्टरना किंवा मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देऊन एका कुठल्या तरी ऑफिसला अशी परमिशन मिळाली पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही मिटिंग घेऊन निर्णय घेणार आहे. कारण काय काय मैदानं परमिशनच्या त्या पूर्ण आपण म्हणू त्याला अल्फितीत अडकले जातात, त्यामुळे मैदान होत नाही. ती मैदानाच्या तारखा पुढे जाते काय काय मैदानासनी त्या सकाळी दिवशी परमिशन मिळाली. एखादा अधिकारी गैरहजर असला किंवा एखादा अधिकारी मुद्दाम जर काय करायला लागला तर आपण तारीख तरी फुकरलेली असते, त्या तारखेपर्यंत परमिशन नाही मिळाली तर आपले हितचिंतक भरपूर असतात की परमिशन दाखवा. प्रोसिजरमध्ये असते, DD काढलेला असतोय, पण कार्यालयातल्या हलगर्जीपणामुळे आपल्याला न मिळाल्यामुळं आपल्यातली काही हितचिंतक असते ती सारखी त्याच्यावर बोट ठेवून बोलते ती, पण जी अड्डा घेणार आहे ती अशी कात्रीत अडकते. त्यामुळं एका कुठल्या तरी ऑफिसला परमिशन झालं पाहिजे. आता तुम्ही सांगा, मैदान तर तुम्ही म्हणजे वाढदिवसानिमित्त आत्ता घेतलं आणि पावसानिमित्त कॅन्सल झालं की काय होतं, ज्या बैलगाड्यांची नोंद झालेली असती किंवा अजून काय काय सगळ्या गोष्टी ठरवल्या असतात तर ते सगळं कॅन्सल करणं आलं तर कशाबद्दल तोटा होतोय का त्याच्यामुळं? म्हणजे एक ठराविक आपण हे आत्ता पावसाळ्याचा दिवस आहेत तर आयोजनाच्या निमित्तानं काय सांगाल तुम्ही? मी सांगतो तुम्हाला, नानांचा अड्डा पुकारल्यानंतर माझ्या वस्तीवर संभाजीनगरवरून बैल आली होती आणि अचानक अवकाळी म्हणजे हा पाऊस आला आणि नानांचं पण तिथं काय कुणाचंच चालत नाही. त्यावेळेला ह्यांनी ज्या वेळेला सांगितलं बाईट देऊन की मैदान उद्याच कॅन्सल होणार आहे पण परवा दिवशी घेणार आहे, पण ते पण कॅन्सल झालं. पण हा निर्णय घेतला तर ती एवढ्या लांबनं जवळजवळ 15-15, 20-20 हजार रुपये भाडी भरून बैल येते. ती अशी हीच नाही, नाशिकवरून काय बैल आली ती, काय जालन्यात ना आली ती, जळगावच ना आली ती, तर ह्या लोकांचा तोटा होतोय नक्की ना. तुम्ही सांगा की आता समजा ही अवकाळी दिवसात आपण मैदान घेतोय तर काय खबरदारी प्रत्येक आयोजकानं घ्यावी?
नाही काय आहे, अवकाळी पावसाचं वातावरण काही सगळीकडेच नसतंय. वातावरण पावसाचं इकडं आता जत आटपाडी ह्या साईडला पाऊसच पडत नाही. काही ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं. जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे तिथं आयोजकांनी पावसाचं वातावरण बघूनच घेतलं पाहिजे. 2-3 महिने थांबलेलं चांगलं. आता थांबल्याला जरी झालं तरी लोकांनी डिपॉझिट भरलेले असते. आता आयोजक काय 2 नंबर करू शकत नाहीत. पैसे ज्याचे त्याचे परत मिळतातच. दुसरी गोष्ट कसं आहे, अचानक आता मी सांगली जिल्ह्यात असून सुद्धा मी तिकडला वाळवा तालुका आहे. आज माझं ह्या तालुक्यात कडेगावला आता हे सरपंच आहेत, ह्या गावचे सरपंच आहेत, अमरापूरचे सरपंच. ह्यांनी मला आत्ता मदत केली म्हणून हे एका दिवसात मला हे झालं. तसं दुसऱ्याचं होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट फाट्या द्यायला सुद्धा आता लोक काय असतंय ते तुम्ही पाहताय. फाट्याला सुद्धा बक्षीस पैसे घेतलं भाडं घेतात. हां, आता माझी थोडीशी लोकांची ओळख असल्यामुळं मला यांनी फार मोठी मदत केलेली आहे. एका दिवसात एवढं शक्य नाही आहे की बाबा ट्रान्सफर करून परमिशन बाकीच्या गोष्टी. ह्या गोष्टीला ह्या सरपंचाने आम्हाला फार मोठं मदत केलेलं आहे. तर लोकांनी पावसाचं बघूनच वातावरण बघून नियोजन करावं. ना आता आदतचं मैदान मी तुम्ही डिक्लेअर केलं होतं, मग कधी होतंय आदतचं मैदान? आदतचं मैदान मी 100% आता फ्रेश परमिशन घेऊन पेट नाक्याला घ्यायची तयारी करणार तिकडे घेणार? आहे. 1-2 दिवसात मी त्याची परमिशनची तयारी करून वेळ आणि तारीख कळवली जाईल आणि चांगल्या पद्धतीचं आदतचं मैदान घेतलं जाईल. तिकडे घेणार पण पेटला घेणार आणि फाटी चांगली आहे. इथं सुद्धा फाटी चांगली आहे. पण काही लोक आमच्या भागातली आता इकडे पळायला झाली नाहीत. काही लोक आता अचानक माहिती पडलं नाही, त्याच्यापेक्षा अजून यात कसं आहे, ओपनचा अड्डा आहे. ह्यात बैल चांगलीच येतात. दुसरी आता बैल ठराविक काय गावातली बैल पळतात ओपनला सुद्धा, ती काही पळालेली नाही. ती कुठेतरी पैरा करून आदतला पळतील. त्यांची सुद्धा अपेक्षा आहे की भागात आदतचं मैदान तरी घ्या, म्हणून आपण ते आदतचं मैदान तुमची बैल पळणार नाही? आमचे पण पळणार नाहीत आदतला. माझा बैलच नाही आदतला, ओपनचाच बैल आहे, त्यामुळे आदतला नाही पळणार. ऐका ना, आता सगळी मैदानं पारदर्शक झाली. ती तुमचा बैल जरी पळाला तिथं तरी सुद्धा चालतोय. कारण का की आता पारदर्शक मैदान आहे. ती पहिलं जे होतं की आपल्या झेंडा आता पट्टी नव्हती, त्यामुळे मागं पुढं पारदर्शक. आता पारदर्शकता आल्या. त्यामुळं तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात पळताय. तुमच्या गावातल्या माणसांनी तुमचा बैल पळालेला बघायला मिळेल. पळीला तरी चालेल असं माझं मत आहे. चालेल. ह्यांचा शेवटी नानांचा वैयक्तिक प्रश्न आहे, जास्त वेळ घेत नाही. तर बघू शकता. काय सांगाल नानांविषयी? बड्डे आहे त्यांचा. प्रथम नानाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाना हा होतकरू माणूस आहे आणि नानांचं माझं गेले 15 वर्ष संबंध आहे. आणि नाना तसा बहुजनाचा नायक आहे आणि कुठल्याही बहुजनाचं अन्याय झाला नानाला फोन केला की नाना त्या जागेवर पोचतो. त्यामुळं नानाला पुन्हा एकदा अमरापूर ग्रामपंचायतच्या वतीनं आणि कडेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मित्रांनो, मैदानाच्या आम्ही मधोमध आत्ता मुलाखत घेतो. काय फेरं पळाय निघालेत. तर एक प्रामुख्यानं महत्त्वाचं म्हणजे जे आत्ता जे मैदान घेत आहे, खबरदारी घ्या, सगळे परमिशन घ्या आणि एक ज्या क्षेत्रात आपण मैदान घेतोय पर्जन्यमान कसं आहे ती बघा आणि तरच मैदान घ्या.